आज बऱ्याच दिवसांनी ठरवले पिझ्झा बनवायचं, तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी इस्ट ऍक्टिव्हेट करू. 8 ग्रॅमचे 2 पॅकेट्स घेतले. कोमट पाण्यात साखर आणि इस्ट टाकून बाजूला ठेवू. 10 मिनिटात मस्त फुलून वर येणार. त्यानंतर घेतला आहे 2.5 कप मैदा, त्यात मीठ आणि ऍक्टिव्हेट झालेलं इस्ट मिक्स केलं. 15 ते 20 मिनिट मळावं लागणार बरं का. असा मस्त गोळा करून 2 तासासाठी गरम जागेवर ठेवून दिलं. चला तोपर्यंत आपण चिकनला मसाज करूया आणि त्याला आरामदायी तव्यावर विश्रांती द्यायची. म्हणजे चिकनला आपण आता थोडस फ्राय करणार आहे. डो फुगून तयार. वा, इतकं सॉफ्ट झालाय. आता लाटून त्यावर होल्स पाडून आता टॉपिंग करायला सुरुवात करू. सॉस, चीज, चिकन, कांदा, टोमॅटो असा मस्त टॉपिंग केलेलं आहे. माझ्या पिझ्झावर चीज जरा जास्तच पडतं बरं का. तर चला आता बेकिंगची वेळ झाली आहे. ओव्हन मध्ये 230 अंश सेल्सिअस वर 10 ते 15 मिनिट ठेवायचं आणि आपला पिझ्झा तयार. हा बघा किती सुंदर दिसतोय. तुमचा फेवरेट पिझ्झा कोणता आहे? चीज बस्ट, पेपरोनी की मग आपला देसी तंदुरी? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, नाहीतर पिझ्झा मिळणार नाही बरं का. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.